गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज की नाही मस्त अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी ही बनवणार आहे रेसिपी. आज जवळजवळ 7-8 महिन्यानंतर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू. अगदी 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं ना की पूर्ण आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आपण ही भाजी बनवू शकतो. तर म्हटलं चला सगळ्यात आधी तर वाटण तुम्हाला दाखवते. कांदा भाजून घेतलाय छान, त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं, कोथिंबीर घालायची आहे किंवा धणेपूड घालायची आहे, जिरे घालायचं, हळद घालायचं आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलंय. ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय आणि एकत्र करून सगळं व्यवस्थित त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर इकडे आता मस्त हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर इकडे 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे, मीठ घातलंय त्यामध्ये आणि ते आपल्याला बारीक करून त्याची पेस्ट करायची आहे. जिरे घ्यायचंय, ओवा, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर यामध्ये फक्त 2 चमचे डाळीचं पीठ आपल्याला घालायचंय आणि त्यानंतर मग ते एकत्र करायचंय आणि त्यानंतर पाणी घालून चवीनुसार मीठ घालून त्याचा छोटासा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर आता बऱ्याच जणांना ही रेसिपी इथपर्यंत म्हणजे ह्या स्टेपला आल्यानंतर लक्षात पण आली असेल आणि मला म्हणत असतील की एवढं फिरून सांगायची काय गरज आहे. पण कसं आहे ना, मी इतके व्हिडिओज बघितले आणि मी ज्यावेळेस साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगते ना, तर व्हिडिओज आपले मला असं वाटतं की म्हणजे व्ह्यूज पाहिजे तसे येत नाहीत. मग म्हटलं चला असंही ट्राय करून बघूया, जरा फिरून फिरून सांगूया. म्हटलं तुम्हाला आवडतं की नाही बघावं. तर चला आता याचा उंडा तयार करायचा आपल्याला आणि थोडा वेळ त्याला भिजत ठेवायचा आहे. तर मग तोपर्यंत आपण काय करूया, मस्त फोडणी देऊन घेऊया वाटणाला. आणि इकडे आता कढईत तेल घातलंय, मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे. तर वाटण आता घालून छान परतून घ्यायचं आहे आणि ते की नाही तेल सुटेपर्यंत परतवायचं आणि त्यामध्ये हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आणि हा गरम मसाला की नाही दगडू तेलीचा गरम मसाला वापरते मी या ठिकाणी. कुठल्याही दुकानात आपल्याला मिळून जातो. तर खूप छान टेस्ट आहे दगडू तेलीच्या मसाल्याची आणि बऱ्याच वेळा मी घरगुती मसालाही वापरते. आणि कधीतरी आहोंना खूप जास्त म्हणजे ते फुडी-मुडी असल्यामुळे की नाही बाहेरचे मसाले पण आणून ठेवतात. मग तेही मी अशा वाटणच्या भाज्यांमध्ये वापरत असते. तर दगडू तेलीचा मसाला मिळाला तर नक्की तुम्ही आणा, छान टेस्ट आहे त्याची. त्यानंतर मीठ घातलंय आणि गरम पाणी घालायचं आपल्याला. छान असं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, पाणी घातलंय आणि आता आपलं ते उंडा जो तयार करून ठेवला होता तोही छान भिजून गेला आहे. तर त्याला मस्त आता पाटावर आपण लाटून घेणार आहेत आणि त्याच्या वड्या तयार करणार आहेत. तर आपण आज पाटवड्याची रेसिपी करतोय. पाटवड्या करायचे, काही जण ही पाटवडी की नाही हाटून पण करतात. तर मी तरी ट्राय केलेली नाही आहे आणि म्हणजे फोडणी वगैरे देऊन त्या डाळीचं पीठ घालून छान त्याला हाटून घ्यायचं, थापून घ्यायचं आणि मग त्याच्या वड्या करून फोडणीत टाकायच्या. बाकी जो काळं वाटण जे दाखवलं ते सेमच असतं. तर इकडे आता मी लाटून घेते आणि मस्त त्याच्या वड्या तयार करून घेते आणि त्या उकळीत टाकायच्या आपल्याला. मग मस्त आपली 5-7 मिनिटानंतर पाटवड्याची भाजी रेडी होऊन जाणार आहे आणि खूप छान लागते ही भाजी. थोडीशी घट्ट करायची, जास्त पातळ नाही करायची. आणि तिकडे बघा मागे चालूच आहे आहोंचं काम आणि आज ते घरीच त्यांचं सगळं ऑफिस तयार करून बसले होते. तर म्हटलं चला माझा इकडे स्वयंपाक चाललेला होता आणि मस्त आता या पाटवड्या मी कापून घेते आणि मग आपण त्या उकडीत सोडणार आहेत. इकडे आता पाटवडीची भाजी आपली रेडी झालेली आहे आणि पाटवडी कशी शिजली तर थोडीशी तिला तोडून बघायची, अगदी इझी तुटते ती. आणि जर का अशी तुटली नाही तर मग समजायचं की पाटवडी काय आपली शिजलेली नाहीये. तर मग मस्त अशी आता रेडी झालेली आहे आणि आता आम्ही पण मस्त जेवण करून घेतो. तर
तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि इकडे आता ताट पण तयार करून घेतलेले, त्यासोबत पोळी, भात, कांदा आणि मस्त असा कैरीचा मुरब्बा. तर चला या तुम्ही पण जेवायला. आणि आता आहोंना वाढून दिलं, त्यानंतर मी माझंही ताट रेडी करून घेतलेलं आहे. बाकीचा पसारा म्हटलं किचन ओट्यावरचा, जेवणानंतर आधी पोटोबा आणि मग नंतर बघूया म्हटलं आवरायचं. तर इकडे आता मी आणलंय जेवण आणि आज मस्त की मला चुरून खायचं होतं, कारण ज्या वाटणाच्या भाज्या असतात ना, काळ्या वाटणच्या, तर त्या चुरून खाल्ल्या ना तर छान लागतात. म्हणजे प्रत्येक वेळी नाही चुरत मी, पण आज काय माहिती माझी इच्छा झाली, म्हटलं चला. आणि मस्त पोळी चुरून घेतली त्यामध्ये. आणि मग मी आता इकडे ट्राय करणार आहे, तुम्हालाही सांगते कशी झाली भाजी, कारण बऱ्याच महिन्यानंतर केली होती आम्ही. आणि नेहमी टिफिनच असतात, मग टिफिनला ही भाजी आहोंना काही आवडत नाही, अशी घरी खायला त्यांना आवडते पातळ भाजी. तर म्हटलं चला आज करूया म्हटलं. मग इकडे आता बघा ट्राय करते, गरम लागते फार. आणि मस्त चुरून खाल्लं ना की छान वाटतं ना कधीतरी. आणि मला सगळी पोळी चुरून घ्यायला नाही आवडत, थोडं थोडं चुरते तेवढं संपवते आणि परत मग लागलं की तेवढं चुरते, असं खात असते मी. तर इकडे आता मस्त काला केलाय आणि थोडीशी पाटोळी आणि पोळीचा घास आणि त्यासोबत कांदा, मस्त झालेली भाजी अगदी. आणि सगळ्यांना आवडली घरात, म्हटलं चला. तर आता माझा नंबर होता जेवणाचा आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडेल तुम्हाला. यासोबत की नाही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि भात सगळं काही छान लागतं. तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. त्यानंतर म्हटलं चला सगळं आवरलं आणि इकडे तुळशीला खूप सारे असे ते काय म्हणतो आपण त्याला, तुळशीचे ते मंजुळे आलेले होते आणि म्हटलं चला ते काढून घेऊया, कारण ते असेही पडून ना खाली पडतात एकतर, नाहीतर मग जर वरती असले थोडेसे तर ते कुंडीतच पडतात. कुंडीत पडले तर नवीन रोपडे म्हणजे रोपटे पटकन येतात, पाणी आपण घालतच असतो तुळशीला त्यामुळे. पण मग जर खाली पडले तर त्या इतक्या बारीक बिया असतात ना मंजुळ्यामध्ये, तर आपल्याला म्हणजे काही उचलणंही शक्य होत नाही. तुम्हाला दाखवते मी. आता हे काढून घेतले आणि पुढच्या वर्षी म्हटलं कामात येईल, म्हटलं तर ठेवून देईन मी ते, आणि वाटलं की तेव्हा आपल्याला टाकता येतात. तर यातलं तुम्हाला दाखवते मी. इतके बारीक असतं ना त्यातलं बी, तर मी म्हणजे मी बघितलंच नव्हतं, मी पहिल्यांदाच बघते. आधी मग मंजुरी अशी मी टाकून द्यायची ते फुलं. आणि बिया मी आज म्हटलं चला करून बघूया उद्योग जरा. आणि काढल्या त्याच्यातल्या तर अगदीच म्हणजे बारीक जी मोहरी असते ना, तर त्या मोहरीसारख्या, मोहरीपेक्षाही बारीक म्हणता येतील, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा इकडे ह्या बिया आहेत ज्या ब्लॅक दिसतात आणि तिकडचे ते फुलं आहे ते. तर एवढ्या बारीक बिया असतात आणि बघा पांढऱ्या कागदावर तुम्हाला दिसत असतील इतक्या बारीक. तर ते पडल्या तरी आपल्याला नाही मिळणार. तर म्हटलं चला गोळा करून ठेवूया. आणि ही तुळस काय माहिती खूप छान, आणि खूप छान तिचा सुगंध पण यायचा बाल्कनीत. म्हटलं चला हे आता ठेवून देऊया आणि या पाकिटात मी आता ते ठेवून देते. वापरता येतील म्हटलं पुढच्या वर्षी, किंवा जेव्हा कधी ही तुळस खराब झाली तर आपल्याला नवीन रोपटे लावायला कामात येतील म्हटलं. त्यामुळे मग ते सांभाळून ठेवते मी जरा आता. किचनचे पाय पुसणे धुवून ठेवले होते आणि तेच टाकून दिले. आता सगळी कामं आटोपली. चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा, एक लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.